नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी सल्लागार यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत. तर मित्रांनो, आज रोजी आपला प्लॉट 60 दिवसाचा झालेला आहे. मित्रांनो, बघू शकता तुम्ही कुठल्याही प्रकारचा करपा आपल्या टोमॅटो पिकामध्ये दिसून येत नाही. मित्रांनो, खूप भारी फळाची सेटिंगसुद्धा झालेलं आहे. मित्रांनो, बघू शकता तुम्ही कशा पद्धतीनं आपल्या झाडाचे डेव्हलपमेंट कशी केली आपण. तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आम्ही कुठल्याही प्रकारचा रोग असो मित्रांनो व्हिडिओ अपलोड करत असतो, त्याच्यामुळं आपले प्रत्येक व्हिडिओ बघत जा. बघू शकता कशा पद्धतीने आपला प्लॉट डेव्हलप झाला आहे. मित्रांनो, फळाची साईज तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने झाली आहे. 60 दिवसाचा प्लॉट झालेला आहे. मित्रांनो, बघू शकता. तर मित्रांनो, सध्या पावसाळी वातावरणामुळे आपल्या टोमॅटो प्लॉटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात करप्याचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो. मित्रांनो, अशा अवस्थेमध्ये तर मित्रांनो आपल्याला झांतो, अशा वेळेस झांतोचे प्रमाण वाढलेले दिसतं. मित्रांनो, त्यामध्ये आपल्याला स्टेप्टोरिया म्हणजे काळे टिपके फळावर येतात. पहिले दांड्यावरती येतात, मग बघू शकता तुम्ही अशी फुलकूजसुद्धा होऊ शकते रिमझिम पावसामुळे. तर आपल्याला अशा पद्धती कूजबीज होऊ नये त्यासाठी फवारणी घेणं खूप आवश्यक असते. मित्रांनो, त्यामध्ये आपल्याला झांतोचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात रिमझिम पावसामुळे वाढलेलं दिसते. मित्रांनो, तर झांतोचे प्रमाण वाढू नये त्यासाठी आपल्याला ब्ल्यू कॉपर, सिजंटा कंपनीचं ब्ल्यू कॉपर हे आपल्याला मार्केटमध्ये भेटू शकतं. कॉपर ऑक्झिक्लोराइड यामध्ये घटक असतो. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचं आपल्याला उपलब्ध असतं, पण सध्या तर सिजंटा कंपनीचं घेतलं तर अतिउत्तम. मित्रांनो, तर मित्रांनो ब्ल्यू कॉपर प्लस स्टेप्टोरिया ही 8 ग्रॅमची पुडी असते. मित्रांनो, 4 पुड्या घ्यायच्या आहे. तर मित्रांनो, स्टेप्टोरियाच्या 4 पुड्या प्लस 250 ग्रॅम ब्ल्यू कॉपर याची फवारणी आपल्याला घ्यायची आहे. मित्रांनो, वातावरण हे फ्रेश असणं गरजेचं आहे. आपल्याला पाण्याचं pH मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. पाण्याचं pH मेंटेन केल्यामुळे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात आपल्या टोमॅटो प्लॉटमध्ये किंवा स्प्रे घेताना खूप मोठे रिझल्ट आपल्याला त्याच्यातून दिसून येतात. मित्रांनो, बघू शकता आपली सेटिंग कशा पद्धतीने झाली आहे. सेटिंगसाठी आपण एक व्हिडिओ अपलोड केला, तुम्ही बघू शकता आपल्या यूट्यूब चॅनलला. पाला कमी फळ जास्त आहे. बघू शकता झाडाचं कसे डेव्हलपमेंट केली आपण. तर मित्रांनो, ही फवारणी आपल्याला घ्यायची आहे 60 दिवसाच्या प्लॉटमध्ये. झांतो किंवा करपा, लिप बाईट, अर्ली ब्लाईट असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. त्यासाठी आपल्याला ब्ल्यू कॉपरचा स्टेप्टोरिया याचा स्प्रे घेणं आवश्यक आहे. सध्या वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात बदल झाल्यामुळे आपल्याला आपल्या पिकाचा करपा कसा कंट्रोल करता येईल यासाठी आपण ही फवारणी घ्यायची आहे. मित्रांनो, धन्यवाद.